महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर अजित पवार के आकस्मिक निधन से पूरा राज्य शोक में है। सरकार की ओर से 3 दिन का राजकीय शोक घोषित किया गया। बुल्ढाना में सदाबहार सामाजिक संगठन की ओर से सुंदरखेड़ में श्रद्धांजलि सभा आयोजित की गई। ये संगठन रिटायर्ड सरकारी कर्मचारियों का है जो सामाजिक गतिविधियों में सक्रिय रहता है। सभा में संगठन के संस्थापक अध्यक्ष नारायण रिंढे ने अजीत दादा के राजनीतिक जीवन और कार्यों पर प्रकाश डाला। सदस्यों ने कहा कि एक मजबूत और स्पष्ट वक्ता नेता के जाने से महाराष्ट्र की राजनीति को गहरा आघात पहुंचा है। उपस्थित सर्व नागरिक, आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहे ते याच्याकरता की अजित अनंतराव पवार त्यांना समाजाने जी एक नामकरण केलेलं आहे त्यांच्या कार्यानुसार की खरोखरच ते जनतेचे दादा होते आणि अशा दादांना ईश्वराने अचानक उचलून नेलं, काळाने जी झेप घातली त्यांच्यावर आणि या महाराष्ट्राच्या जनतेला जे पोरकं केलं ते खरोखर दुःख असहनीय आहे। आणि यांचं कार्य हे सर्व समाजातील लोकांकरता किंवा शाहू, आंबेडकर, फुले यांची जी शिकवण होती या शिकवणीला धरून जे त्यांचं कार्य होतं हे सर्व वाखाणण्यासारखं होतं। असा नेता या महाराष्ट्राला पुन्हा लाभणे नाही। आज आम्ही ज्येष्ठ नागरिक सदाबहार ज्येष्ठ नागरिक माऊली पार्क सुंदरखेड येथे आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आमचे सगळे सदस्य हजर झालेले आहे आणि आमच्या संघटनेतर्फे त्यांना आम्ही आज श्रद्धांजली अर्पण केलेली आहे।